हाय, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे 3 तारीख. आज आम्ही शाळेत जाणार आहे. खूप वाईट वाटतंय. शाळेच्या सुट्ट्या संपल्या. असं द्या पण शाळेत गेल्यावरती तेवढेच फ्रेंड सोबत खेळायला यायला मज्जा येते. नाही दो म्हणलं बर. आज कसं वाटतं तुला मग? आपलं तुळशीचं लग्न कधी करायचं? म्हणजे बामण पण येतोच. बोलवायचं ग आजी. चालली आता माझी देवपूजा. सकाळ सकाळ कसं असतं देवपूजा केली म्हणजे बरं असतं. बरं असतं. मला तर आधी देव पूजलं तरच वाईट निर्मळ वाटतं. देवपूजा केली तर ठीक वाटतं. तू महत्वाचं जाऊन तेल आणजा. तेल नाही दिव्याला आहे की मी आणले की काल. देवपूजा करते बारस. काल एखादच झालं. दिवाळीला 15 दिवस हा म्हणता गेली दिवाळी. काय करायचं. हे तुळशीसाठी दिवा भरून ठेवला होता स्वच्छ करून. असं ते शाळा कधी भरती मी ह्याचीच वाट बघत होती. शाळा कधी भरती ह्याचीच वाट बघत होती. का ग इतका त्रास होत होता का तुला? नाही अगं, आम्ही मैत्रिणी लई दिवस झाला भेटले नव्हते ना. भेटला नाही. यात्रेत तरी मला अख्ख्या मैत्रिणी नव्हतं भेटल्या, पण 3-4 जणी भेटलेल्या. प्रिया, चांदनी, ईश्वरी एवढंच भेटलेलं. आर्यन, श्रुती नव्हती भेटली. हा आज भेटलेली. नाही सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या ना का, फोन करून म्हणले आपण एकत्र येऊ, मज्जा करू यात्रेत, आणि त्याच आलं नाही. तर एक गेली ती मामाच्या तिकडे बाबीच्या यात्रेला, आणि एक तर कुठं दिसलीच नाही. काय म्हणते मग? फुलं घेऊन या. चाफ्याची फुलं दाखव त्यांना आपली. बर बर चला, तुम्हाला आमच्या चाफ्याची फुलं दाखवते. जरा जास्त उंच नाहीत काय. हे आमचे चाफ्याचे फ्लावर. चला आपण देवाला ठेवू. बघा किती छान छान आहेत. लाल पण येतं, पण ते आता खूप वरती येत, हाताला येत नाही. काय ग चाललंय अशी देवपूजा मस्तपैकी. आम्ही काय आता व्हिडिओ मध्ये गावत नाही. रेसमा नसते त्याच्यामुळे आम्ही कवा तरी रेसमा घरी आली तरच, नाही तर गावतच नाही आम्ही आता. आणि चाललंय आमचं झाड हे दाखवते कशी काय झाले ती आता छटलेली. हे मस्त पण असतो, आवडते तिचा. नाही ती नाही छटलेली. चला तुम्हाला गार्डन फिरून दाखवते कोणाचं काय चाललंय. काय मुली म्हणते, खूप दिवसातून घरी आल्यावर कसं वाटतंय? नाही काय गईचं आवरलं. ऊस तोडून ठेवला. थोडासा ऊस होता तोडायचा, ते ठेवला. आता तिला खया टाकलं, आवरले. आता हे करते की काय कपडे घेते. आता कपडे आहेत बरेच दिवसाचे. आता हा बघा आमचं गार्डन कसं वाटतं. वातावरण बघा सकाळ सकाळी कसं मस्त झाले. झाडं फिडे एकदम क्लिअर ओके. आणि पाणी बघा अजून तयार आहे. तुम्ही म्हणता पाणी आटले का काय. दाखव सगळं एकदा मस्त करून त्यांना सगळं कसं काय झालं बघा. नाही त्यात मी कालच पोहली पाण्यात. मी कालच पाण्यात पोहली. कुठल्या विहिरीतल्या. काय असंच मज्जा म्हणून. हो ना, लय माझ्या वाटली म्हणून. आता काय अगं काय झालं, अण्णा म्हणलं की आपण पोहू. मग मी काय केलं, पाणीच का नाही म्हणजे डोकं द्यायचं होतं काल मला. काय म्हणेन रात्रीच आपण उद्या पोहू, शाळेचा शेवटचा दिवस आहे, परत शाळा सुरू झाल्यावर पोहाय पण येत नाही, करा येत नाही म्हणून का नाही. मग म्हणलं पोहू. मग सकाळी मी का नाही उशीर 11 पावणे 11 पर्यंत आंघोळ केली, म्हणजे पोहलो. आणि का नाही आणण्याला कुठे गेले तर मी 10 वाजल्यापासून आणण्याच्या मागे लागलेली, चल की पोहाय चल की पोहाय.
कारण की रोज सकाळ लवकर आंघोळ करते ती मी, पाणी पण तापवलं नव्हतं. हो ना, पाणी लय कुठं सुली पाण्यात तिथे त्या झाडांना का. बरं जाऊ दे, सगळी झाडं भिजवायची. तसं आता झाडांना पाणी द्यावं लागतं. आता मोटर चालू झाली की सगळ्या झाडांना पाणी सोडून द्यायचं. मिरच्या तर हे होऊन गेल्या 4-5 दिवसातच सुकून गेले का त्या. आता. बघा आम्ही सगळं गार्डन स्वच्छ केलं. मग काय काम नव्हतं मला, शाळा सुट्टी होती म्हणलं नको या. अगं मी तुला काय सांगू, मी काल म्हणजे मी कधीच इतकं काम करत नाही, म्हणजे उन्हाच्या सुट्टीत करत नाही किंवा दिवाळीच्या सुट्टीत करत नाही, पण ह्या दिवाळीच्या सुट्टीत इतकं काम केले ना, मी कधीच इतकं काम केलं नसेल. असं ते आता सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. म्हणजे गणपतीपासून काम लय करते मी. दाखवू कसं काय बघा, तरी बापू कुठं गेलं काय माहिती. बापूंचा आपण स्पेशल व्हिडिओ काढूया. झाड तर कसलं मस्त झालंय, वरती छान सावली पडायला लागली. कोणती काय त्याचं नाव, त्याचं काय नाव आहे वर्ण काहीतरी होतं, मला आठवण नाही. असू द्या, पप्पा झोपले असतील, हात दुखतोय. असू द्या. ओके, बाय बाय, शुभ सकाळ.